हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डीवाय सर. मित्रांनो, क्लास 9 साठी आता एक इम्पॉर्टंट असा नोटीस आहे. सगळ्यात आधी तर तुम्ही किती जण क्लास 9th मध्ये आता आहात ते पटपट पटपट कमेंट करून टाका. आणि आता तुमचे जे एक्झाम आहे 5 एप्रिल ते 8 एप्रिल पासून स्टार्ट होणार आहे सगळ्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. आता जनरली तुम्हाला जो आहे सेकंड सेमिस्टर जो आहे सायन्सचा 11th चॅप्टर पासून स्टार्ट होते आणि मॅथचा जो आहे मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 जवळजवळ 3 ते 4 चॅप्टर जे आहे ते आपले फर्स्ट टर्म मध्ये जाते आणि 4th किंवा 5th चॅप्टर पासून मॅथ 1 चा 4th आणि मॅथ 2 चा 5th पासून तुमचा सेकंड सेमिस्टर मध्ये जाते. आता आपल्या चॅनल वरून तुम्हाला कोणता कंटेंट पाहिजे? तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज पाहिजे की इम्पॉर्टंट क्वेश्चन सोबत आन्सर सुद्धा पाहिजे? आता आपण काय केलं होतं 10वीला थोडंसं आपल्याला कमी टाइम भेटला होता, शेवट दिलो होतो आपण एक दिवसाआधी, त्याच्यामुळे फक्त मी क्वेश्चन्स दिलो होतो. पण तुम्ही जर कमेंट कराल जास्तीत जास्त आणि तुम्हाला जर चांगला असा कंटेंट पाहिजे असेल तर त्या क्वेश्चन इम्पॉर्टंट सोबत आन्सरचा एक्सप्लेनेशन सुद्धा आपण देऊ शकतो. आता तुमच्या एक्झामला 15 दिवस आहे, 15 दिवसामध्ये आपण अशी काही प्रिपरेशन करू शकतो का तुम्ही इझिली जे आहे 90% इझिली तुम्ही घेऊ शकता या 15 दिवसामध्ये 9च्या. फक्त तुम्हाला आता आपल्या चॅनल सोबत जोडून राहायचं आणि तुम्हाला किती जण तुम्ही 9चे आहे ते कमेंट करायचे आहे आणि कोणता कंटेंट तुम्हाला पाहिजे. फक्त क्वेश्चन्स पाहिजे इम्पॉर्टंट वाले की क्वेश्चन सोबत आन्सर सुद्धा पाहिजे? जर क्वेश्चन सोबत मी तुम्हाला आन्सर दिलो तर त्या आन्सरचा फुल एक्सप्लेनेशन एकदम इझी लँग्वेज मध्ये मी तुम्हाला देणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही पटपट आता कमेंट करा आणि किती लोक 9th मध्ये आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंट करा. तोपर्यंत आता सायन्स आहे, मॅथ आहे, तुम्ही थोडा रीडिंग सुरू ठेवा. कारण की पेपर जो आहे 9चा जो बेस आहे तो सगळा काही तुम्हाला 10th मध्ये कामा येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही 9ची स्टडीला बिलकुल असा दुर्लक्ष करा नको. 9ची स्टडी तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे करायची आहे म्हणजे तुम्ही 10th स्टडी सुद्धा एकदम बढिया प्रकारे करू शकता. 9th मध्ये जर तुम्ही चांगले पर्सेंट घ्याल तर तुम्हाला एक सवय लागून जाईल की तुम्ही 10th मध्ये तुम्हाला चांगले पर्सेंट घ्यायचे आहे. 9ची जी स्टडी तुम्हाला पाठ करायची, लर्न करायची एक सवय लागेल आणि तेच तुम्हाला 10th मध्ये कामात येईल. त्याच्यामुळे 9th कडे तुम्हाला दुर्लक्ष करणं बिलकुल चालणार नाही. आता 9ची जशी एक्झाम झाले 10th तुमचा चालू होऊन जाणार आहे. कुठे तर 10th सुद्धा चालू पण झालेला आहे. आता त्याच्यासाठीच तुम्हाला आधी 9th वर थोडंसं आता फक्त 15 दिवस फोकस करायचा आहे आणि तुम्ही आता सांगा मला की तुम्हाला काय पाहिजे. तोपर्यंत या व्हिडिओला तुमच्या 9th क्लासच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आता तोपर्यंत थँक्यू सो मच.